आज आपण अशी एक कथा बघणार आहोत की ती कथा ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. हा व्यक्ती मेलेल्या बाईला सुद्धा सोडत नव्हता. ही अशीच भयानक कथा आज आपण बघणार आहोत. साल 1969. उमेश नावाचा जो मुलगा होता तो कर्नाटकमधल्या चित्रदुर्ग जिल्ह्यातल्या बसब्बा मलिंग गावात राहत होता. लहानपणापासूनच उमेशला चोरी करायची सवय लागली. सुरुवातीला उमेशने जेव्हा शाळेत जात होता तेव्हापासून तो मुलांच्या वह्या पुस्तकं चोरायचा. त्यानंतर अनुभव आल्यानंतर त्याने गावातल्या शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या तो चोरायला लागला. त्यानंतर त्याला इतकी चोरीची सवय लागली की त्यानंतर तो चोरी करून सर्व सामान विकून टाकायचा. जेव्हा हे गावकऱ्यांच्या लक्षात आलं तोपर्यंत उमेश एका व्यक्तीसोबत काश्मीरमध्ये जातो आणि तो CRPFमध्ये भरती होतो. त्यानंतर त्याला पहिली पोस्टिंग जम्मू काश्मीरमध्ये मिळते. त्यावेळेस उमेशला आपल्या पहिल्या गुन्ह्याची सुरुवात करतो. जेव्हा कर्नलची मुलगी जेव्हा घरी असते, कर्नलच्या मुलीसोबतच त्याने बलात्कार करायची प्रयत्न केलेला असतो. पण त्या ठिकाणी त्याला तिथं पकडतात. पण उमेश तिथून पळ काढतो, दुसऱ्या राज्यामध्ये येतो. उमेश इतक्या शातीरपणे गुन्हे करायचा की कोणालाही या गोष्टीची भनक पण लागत नव्हती. उमेश 12 आणि 4च्या दरम्यान दुपारी घरी घुसायचा, कारण घरामध्ये फक्त महिला असतात. त्यानंतर तो महिलेसोबत संबंध बनवायचा आणि त्यांच्या अंगावर कुठलेही कपडे ठेवायचा नाही आणि जे काही अंगावर सोनं ते सगळं काही काढून तो विकून टाकायचा. कारण पोलिसांना असं वाटलं पाहिजे की ही जी हत्या आहे ही फक्त आणि फक्त चोरी करण्यासाठी केलेली आहे. उमेश एका राज्यामध्ये त्याला पोलिसांची नोकरी लागते आणि तिथून पुढे त्याची खरी शिकारीला सुरुवात होते. उमेश एक सायको किलर होता. एका दिवशी उमेश एका रस्त्यावरून चाललेला असतो आणि त्याच रस्त्यावर एक मुलगी रस्त्याने चाललेली असते. त्यानंतर उमेशच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि तो त्या मुलीसोबत जबरदस्ती करायला लागतो. ती मुलगी उमेशला ओळखते. तिथे तो दगड असतो, तो दगड उमेशला मारते. तेवढ्यात त्या ठिकाणी मुलीचे वडील पण येतात आणि उमेश तिथून पळ काढतो. तीच मुलगी असते, तिचं नाव असतं गीता. गीता ही एका वर्षानंतर पुन्हा ध्वजारोहणाच्या दिवशी उमेशला परेड करताना बघते आणि उमेशला ती ओळखते. त्यानंतर उमेशला तिथून गीताच्या म्हणण्यावर अटक केली जाते. मार्च 1997मध्ये उमेशला एका जेलमध्ये दुसऱ्या जेलमध्ये शिफ्ट करत असतात. त्याच दरम्यान उमेशला तिथून पळ काढतो. त्यानंतर उमेश बेंगळुरूमध्ये जातो आणि एका इन्कम टॅक्सच्या घरामध्ये तो चोरी करतो आणि त्या ठिकाणी इन्कम टॅक्स ऑफिसरच्या बायकोला पण तो मारून टाकतो. त्यानंतर उमेशला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या महिलांना आपला निशाणा बनवत असतो आणि महिलांच्या आणि मुलींच्या तक्रारी येत होत्या की आमचे कपडे चोरी जात आहे. त्यानंतर ही गोष्ट पोलिसांच्या कानावर जाते. त्यानंतर पोलीस एक जाळं टाकतात आणि त्या जाळ्यामध्ये उमेश अडकतो. जेव्हा उमेश चेकिंग करत असतात, पोलीस चेकिंग करत असतात, तिथे महिलांना कपडे सापडतात. त्यानंतर पोलीस त्या उमेशला अटक करतात. त्यानंतर उमेश एकदा पोलिसांना धक्का देऊन तिथून पळ काढतो आणि 28 फेब्रुवारी 1998 त्यानंतर उमेश जयश्री सुबैया या नावाच्या महिलेसोबत अत्याचार करतो व तिचा खून करून टाकतो. त्यानंतर उमेशला खूप वेळेस पकडलं जातं आणि महिलेसोबत शारीरिक संबंध बनवले. पण जेव्हा पोलीस त्याला पकडायचे त्यानंतर तो गुपचूप पळून जायचा. पुण्यामध्ये देखील त्याने 2-3 मुलीसोबत रेप करून त्यांचा मर्डर देखील केला आहे. 27 मे 2002 तो आपल्या शेवटच्या क्राईमला अंजाम देत होता. तो दुसऱ्या ट्रेनमधून प्रवास करत होता आणि त्यानंतर तो बेंगळुरूमध्ये येतो
आणि एका कटिंगच्या दुकानामध्ये कटिंग करण्यासाठी तो जातो. कटिंगच्या दुकानासमोरच एक पेपर वाचत व्यक्ती असतो. तो व्यक्ती फोटो बघून उमेशला ओळखतो, कारण पेपरमध्येच उमेशचा फोटो असतो आणि तो लगेच पोलिसांना कॉल करतो आणि त्या ठिकाणी उमेशला पकडल्या जातं. आणि उमेशला जेव्हा पोलीस पकडतात तेव्हा त्याची बॅगची जेव्हा तपासणी करतात तेव्हा संपूर्ण बॅगमध्ये महिलांचे कपडे असतात. ते बघून पोलिसांना पण धक्का बसतो. त्यानंतर उमेशला पोलीस कोर्टामध्ये हजर करतात आणि उमेशवर जवळजवळ 18 महिलांच्या मर्डरची केस असते. पण त्या ठिकाणी उमेशला पुरावा नसल्यामुळं 9 खुनाची शिक्षा होते. 26 ऑक्टोंबर 2006ला बँगलोरमध्ये कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली होती फाशीची. पण त्यानंतर तो कोर्टात सांगतो की मी माझ्या आईसाठी चोरी करत होतो. पण तीच केस खूप हायकोर्टामध्ये जाते आणि त्या ठिकाणी पण त्याची केस पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेली. सुप्रीम कोर्टाने पुन्हा उमेशला फाशीची शिक्षा वर कायम ठेवलं. पण उमेशने पुन्हा राष्ट्रपतीकडे मागणी केली. राष्ट्रपतींना त्याची मागणी फेटाळली आणि त्यानंतर त्याने कोर्टामध्ये सांगितलं की मी मानसिक रोगी आहे. त्यानंतर ती केस 2021पर्यंत चालू राहिली. पण अजूनपर्यंत उमेशला शिक्षा झालेली नाही. अशा खूप महिलांवर अत्याचार करून त्याचा खून केला आहे. तर प्रेक्षक मित्र हो, तुमच्या सल्ल्यानुसार उमेशला या समाजात राहायचा हक्क आहे का नाही, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.